याच्यासाठी ना एक मस्त मखर बनवून घ्या, गणपतीत बनवतो तसा. हा मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागात जीवाने असं काही बोललं आहे की ऐकून सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकली. बाबा होणार नाही म्हणून माझं काहीच अस्तित्व नाही का? तर आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की जीवाची मनस्थिती पूर्णपणे बदललेली दिसते. आंब्याच्या पेट्या पाहून जीवा चिडचिड करू लागतो आणि तो म्हणतो, या पेट्या अशा का ठेवल्यात? त्यापेक्षा एक मखर बांधा आणि त्यात सजवून ठेवा. जीवाचा हा राग आणि चिडचिडपणा पाहून घरच्यांना मोठा धक्का बसतो. यानंतर मालिनी आणि नंदिनी जीवाला शांत करण्याचा प्रयत्न करतात, पण तेव्हा जीवा जे बोलतो ते ऐकून सगळेच थक्क होतात. जीवा म्हणतो, माझा पार्थदादावर राग नाहीये, पण मी बाबा होणार नाही म्हणजे माझं काहीच अस्तित्व नाहीये का? हे शब्द ऐकून नंदिनी आणि मालिनी दोघींनाही मोठा धक्का बसतो. जीवा पुढे म्हणतो, एक माणूस म्हणून, मुलगा म्हणून, जावई म्हणून माझे काहीच हक्क उरले नाहीत का? आता जीवाच्या मनात चाललेली ही घालमेल ना नंदिनीला समजते ना मालिनीला. या सविस्तर व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. घरामध्ये काही तयारी सुरू असते आणि सगळीकडे आंब्याच्या पेट्या ठेवलेल्या असतात, पण इथेच आपल्याला जीवाच्या वागण्यात एक मोठा बदल जाणवतो. जिथे आधी तो शांत, समजूतदार आणि सगळ्यांना सांभाळून घेणारा होता, तिथे आता तो अचानक चिडचिड करू लागतो. आंब्याच्या त्या पेट्या पाहून तो खूप अस्वस्थ होतो आणि त्याचा राग स्पष्टपणे बाहेर येतो. तो म्हणतो, या पेट्या अशा का ठेवल्यात? त्यापेक्षा एक काम करा ना, एक मखर बांधा आणि त्यात सजवून ठेवा. हे वाक्य ऐकताना कदाचित साधं वाटेल, पण त्यामागे त्याची आतली अस्वस्थता आणि असंतोष खूप मोठ्या प्रमाणात दडलेला आहे. त्याचा आवाज, त्याची देहबोली आणि त्याची चिडचिड सगळंच बदललेलं दिसतं. जीवाचा हा अचानक बदललेला स्वभाव पाहून घरच्यांना मोठा धक्का बसतो, कारण त्यांनी असा जीव कधीच पाहिलेला नसतो. तो नेहमी सगळ्यांना समजून घेणारा, शांतपणे परिस्थिती हाताळणारा असतो, पण आज तो पूर्णपणे वेगळाच दिसतो. यानंतर मालिनी आणि नंदिनी या दोघी जीवाला शांत करण्याचा प्रयत्न करतात. त्या त्याच्याशी प्रेमाने बोलतात, त्याला समजावण्याचा प्रयत्न करतात. त्यांना वाटतं की कदाचित तो फक्त थोडासा त्रस्त आहे आणि काही वेळाने सगळं ठीक होईल. पण इथेच कथा आणखी गंभीर वळण घेते. जीवा जे बोलतो ते ऐकून सगळेच थक्क होतात. तो आपल्या मनात दडवून ठेवलेलं दुःख बाहेर काढायला सुरुवात करतो. तो म्हणतो, माझा पार्थदादावर राग नाहीये किंवा त्याच्याबद्दल मला काही वाटत नाहीये, पण मी बाबा होणार नाही म्हणजे माझं काहीच अस्तित्व नाहीये का? हे शब्द ऐकताच वातावरण पूर्णपणे बदलून जातं. घरातील सगळेजण शांत होतात. नंदिनी आणि मालिनी दोघींनाही प्रचंड धक्का बसतो, कारण हा फक्त एक रागाचा उद्रेक नाही, तर एका माणसाच्या मनात साचलेली खोल वेदना आहे. जीवाच्या या एका वाक्यामध्ये त्याच्या मनातील असंख्य प्रश्न, असुरक्षितता आणि तुटलेपणा स्पष्ट दिसून येतं. मी बाबा होणार नाही या एका विचाराने तो पूर्णपणे हादरलेला आहे. त्याला असं वाटतंय की त्याचं अस्तित्वच संपलं आहे, त्याचं महत्त्व कमी झालं आहे आणि म्हणूनच त्याची ही प्रतिक्रिया इतकी तीव्र आहे. तो पुढे म्हणतो, एक माणूस म्हणून, मुलगा म्हणून, जावई म्हणून माझे काहीच हक्क उरले नाहीत का? हे वाक्य खूप काही सांगून जातं, कारण इथे तो फक्त एक व्यक्ती म्हणून नव्हे, तर अनेक नात्यांमध्ये जगणारा माणूस म्हणून स्वतःचा विचार करत आहे. त्याला असं वाटते की त्याच्याकडून काहीतरी हिरावून घेतलं गेलं आहे. त्याची ओळख, त्याचं स्थान आणि त्याचं अस्तित्व सगळंच डळमळीत झालं आहे आणि म्हणूनच त्याची ही प्रतिक्रिया इतकी तीव्र आहे. नंदिनी आणि मालिनी या दोघींना जीवाचं बोलणं समजत नाही. त्या त्याला शांत करण्याचा प्रयत्न करतात, पण त्याच्या मनात चाललेली ही घालमेल इतकी खोल आहे की ती लगेच समजून घेणं सोपं नाही. इथेच या भागाची खरी ताकद दिसून येते, कारण हा फक्त एक साधा कौटुंबिक वाद नाही, तर एका व्यक्तीच्या मानसिक अवस्थेचं खूप सुंदर आणि वास्तव चित्रण आहे. जीवा आतून खूप तुटलेला आहे. त्याला स्वतःचं महत्त्व कमी झाल्यासारखं वाटतंय. त्याला वाटतंय की तो कुठेतरी मागे पडला आहे आणि हे सगळं तो शब्दात व्यक्त करत आहे, जे खूप कठीण असतं. आता प्रश्न असा निर्माण होतो की नंदिनी आणि मालिनी जीवाला खरंच समजून घेऊ शकतील का? त्या त्याच्या मनातलं दुःख ओळखू शकतील का? की हा गैरसमज अजून वाढत जाणार? तसंच जीवाची ही अवस्था पुढे काय वळण घेणार? तो पुन्हा पूर्वीसारखा होईल का, की त्याच्या आयुष्यात आणखी काही मोठे बदल घडणार आहेत? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला पुढील भागांमध्ये मिळणार आहेत आणि म्हणूनच हा ट्रॅक प्रेक्षकांसाठी खूपच रंजक आणि भावनिक ठरणार आहे.
मित्रांनो, जर तुम्हालाही अशा मालिकांचे सविस्तर अपडेट्स, रिव्ह्यू आणि विश्लेषण पाहायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. पुढील भागामध्ये आणखी काय ट्विस्ट येणार आहेत हे जाणून घेण्यासाठी आमच्यासोबत जोडलेले रहा. धन्यवाद.